मित्रांनो, जय शिवराय. आणि राणा VIP राणा नाव वेगळं वाटतं, बऱ्याच लोकांना नाव वेगळं वाटतंय, पण त्या नावाच्या मागचा इतिहास विचारू. आणि छोटा बकासूर आहे आमचा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा. मला नाव सांगा, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव सलमान आहे. माझ्या वडिलाचं नाव सांडू मिस्त्री. बरं, ते नाव सांगायची गरज नाही, नाव सगळ्यांना परिचित झालं, सांडू मिस्त्री. बरं, राणा VIP राणा, पहिले हे सांगा प्रेक्षकांना, VIP राणा हे नाव कसं पडलं? VIP राणा याची म्हणजे याला पळताना बघितलं मी कचेरी रेसलवर. वडिलांना पसंत आला, वडिलांनी स्वतः हे खरेदी केलेलं आहे. बरं, शहर त्याचं नाव कसं पडलं पहिले ते सांगा. याचं नाव राणा होतं. हिंदकेसरी दावणीला आला, आम्ही VIP करून टाकलं. त्याला VIP करून टाकलं तुम्ही. गरीब घरात VIP माणूस दाखल तुमचं. वेगळंच काहीतरी करता. तळेगावमध्ये काय हो असं? तळेगावमध्येच पहिलं तयार होत आहे. राजा, चिमण्या, सम्राट, देवाबाईंनी परंपरा चालू ठेवली, बाजी शार्दूलने ती परंपरा चालू ठेवली. काय कारण काय तळेगावमध्ये पहिलं? पटाचा शौक म्हणजे मुळापासून आम्हाला आमच्या वडिलांना जे इथं लय जुन्या काळापासून हा शौक आहे. त्यांनी कधी हा शौक जे इथं मोडू दिला नाही. आणि आमच्या पाठोपाठ आमचे चुलत भाऊ शाकीर, जाकीर, नवाब, हबीब भाई यांनी पण आमचं म्हणजे बघून जे इथं यांना पण ते लय छंद होता. बंदीच्या काळात बी आम्ही मध्य प्रदेशमध्ये खेळायचो. त्याच्यानंतर बंदी उठल्याच्या नंतर तिकडे काही गेलो नाही, इकडेच खेळलो महाराष्ट्रामध्ये. मग तुमच्या घराघरात पैरा लागत नाही का? लागतो. चिमण्याचा आता राणा पळताना नाही दिसला कधी राजामध्ये, चिमण्यामध्ये? नाही, असं काही नाही. आता त्यांना पण बरेचसे लोक जे फोर्स करतात, बरोबर, आम्हाला पण हे करतात, त्याच्यामुळे पैरे देणं पडते. राणा किती महिन्याचा, आता किती वर्षाचा आहे? राणा समजा 16-17 महिन्याचा आहे. 16-17 महिने, अडीच वर्षाचा आहे. 2.5 वर्षाचा आहे. दात होता. बरं, दात लावला का? बरं, राणाचा वेगळाच इतिहास बघितला, वेगळ्या नावाचा इतिहास बघितला मित्रांनो. आता तुमच्या दावणीला देवाबाई आणि देवाबाई नंतर तुम्ही ह्या 4-5 महिन्यात रुद्रा, लक्षा, राणा हे तयार केले. रुद्रा तुम्ही दिला. आता राणा तुमच्याकडे आहे. पेडगावच्या मैदानाचं नियोजन सांगा थोडक्यात, कोणामध्ये पळताना दिसेल राणा? पेडगावच्या मैदानामध्ये झालेलं आहे त्याचं नियोजन. याचं तर सांगा पाहिजे, देवाबाईचं नाही सांगितलं तुम्ही. चांगलाच आहे. आपल्याच भागात, आमच्या भागात मित्रपणामध्ये दिला. बरं, आपल्याच भागातला म्हणजे मराठवाड्यातला बैल राणाच्या काळात पळणार. पहिला फोन आला, सकाळ आपण करून की म्हणलं करून जे नशिबा पुढे जाते. याची राणाची खरेदी कुठली? शहर पळशीची. कधी खरेदी केला तुम्ही? याला जवळपास समजा 5-6 महिने होऊ लागले. 5-6 महिने तुमच्याकडे घेऊन जाईल, वर्षाच्या जवळपास. किती खरेदी कितीची होती? खरेदी 60,000 रुपयात खरेदी केला होता. आत्ताच बघितलं मी तुमच्याकडे जो रुद्रा होता तो मोठ्या रकमेने विकला गेला. एकदा रक्कम सांगा ना, कितीत विकल्या गेली? अजून नाही माहिती, सगळ्यांनाच माहिती, प्रेक्षकांना तुम्ही एकदा सांगून द्या. आता त्या मालकाचं म्हणणं होता काही बोलू नका, त्याच्यामुळं ते काही सांगता येणार नाही. तुम्ही लालूच लावून दिली हो बैलगाडा मालकांना. भाऊबंदाने तुम्ही लालूच लावून दिली. तुमच्या घरात शाकीर बहिणी पण, नवाब बहिणी पण चिमण्या मोठ्या रकमेत विकला. तुमचा रुद्रा पण चांगल्या रकमेत विकला गेला. राणाचं सांगा ना, राणाची आली किंमत? हो, विचारलं का कितीपर्यंत? राणाचे जवळपास समजा 40-45 लाखापर्यंत. 40-45 लाख मागणी झाली. आमच्या वडिलाच म्हणणे द्यायचं नाही. छोटा बाकासूर आहे, आपला छोटा बाकासूर. आपलं नाव चालवर, पैशाला काय करता म्हणे, पैसे असूल अशी वस्तू नाही भेटणार, त्याच्यामुळे दिला नाही. एकमेव राणा असं आहे का त्याला कोणता पैरा घाला तुम्ही मागा येणार नाही. रन मशीन आहे त्याला. आजपर्यंत त्याचे खेळमध्ये जे तर लॉबी टच नाही. बरं, सरळच बघा. तुमच्या घरात तर आता वडिलांचं वय भरपूर झालं, आजोबांचं वय भरपूर झालं, तर ते अजूनही इंटरेस्ट घेता का याच्यात, लक्ष घालता? हो, इंटरेस्ट आहे त्यांचे. म्हणजे तब्येत बरोबर नाही राहत, नाही तर बैलांबरोबर तेच असते. ते घरी त्यांना करमत नाही. बाहेर गेले का त्यांची तब्येत खराब होऊन जाते. व्हिडिओ बघत असेल बैल का? हो, दिवसभर. त्याचं म्हणणं आहे किती घ्या, किती बैल तयार करा, मोठ्या रकमेचं घ्या. VIP राणाबद्दल बोलू ना. तुमचं म्हणणं असतं का घरचीच गाडी पळवायची जास्त करून, घरचा साथ. आता आम्हाला बरेच दिवसानंतर थांबेल होतो आम्ही, देव आणि रामाची गाडी पळवणार.
आता लोक कोणाकोणाच्या गळ्यात पळाला बरं राणा? बरेच बैल राणा बऱ्याच बैलाबरोबर करा. मला नाव सांग माहिती. बुलढाण्याचं लक्ष राहू दे हातात राहू दे. आपला घरचा लक्ष सुरुवातीला, बरं. त्याच्यानंतर सुरुवात त्याची तुमच्या घरातूनच झाली. हो का, तेच लक्ष. बरं. आणि त्याच्यानंतर बुलढाण्यास लक्ष. तिकडं एक टॉपचा नामांकित नंदी आहे सुंदर, त्याच्यासोबत बरं. रुद्रा, असे बरेच बैल. राजा आपल्या घरनिकीचा. हो, त्याच्यासोबत पळाला. घरनिकीच्या राजासोबत पण हो पळाला. हो. कशी होती गाडी? गाडीला गाडीला स्पीड लागली. स्पीड लागली. बरं. बऱ्याच म्हणजे संबंध महाराष्ट्राने बघितली गाडी हो कशी हो, पळाली. बघितली. आणि काय वाटतं आता तुम्ही त्याला छोटा बाकासूर म्हणताच, आहे का अपेक्षा बाकासूरच्या गाड्यात पळावं म्हणून तरी? हो हो, पळणार आहे ती लवकर पळणार आहे. लवकरच पळणार आहे. बाकासूर आणि तो छोटा बाकासूर आपल्या संभाजीनगरचा पळणार. पळणार आहे. मराठवाडा एकत्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हो. एकत्र येणार. एकत्र आहे. आणि हे सांगा ना, रुद्रा विकायचं कारण? रुद्रा विकला तुम्ही, रक्कम जास्त आली त्यामुळे विकला, काय कारण काय होतं? नाही, समज रुद्राचं कारण काही नव्हतं. आता ते समज आता सीझन बी थोडा हे झाला, शेती कामात आपल्या बैल क्लिअर झाला. 3 बैल पुन्हा. आता 3-4 बैल एवढं जोक नाही सांभाळायचं. किती जनावर आहे तुमच्याकडे एकूण? आता एकूण 20-21 आहे. बरं. 21 जनावर. दाखवा थोडी बैल सगळी दाखवा. आता तुम्ही काढलंच म्हटल्याच्या नंतर पाहू द्या लोकांना, आहे काय तुमच्या दावणीला? हे ससा आहे. ससा? हा, म्हणजे त्याचं नाव ससा. नाव ससा ठेवलं. पळू ससावानी करतो ना, त्याचं नाव ससा. हा, हे याचं नाव ससा आहे का? हा, बरं. हे रायफल आहे. हा पळतो का? हो, चांगला पळतो. ते रायफल आहे, हे बी बराच पळतो. हा रायफल आहे. हा, वासरा शिक्षण चालू यायला. हा ससा आहे मित्रांनो, आणि हा रायफल. बरं. आता हे आता ही खरेदी कधीची? कोणती? हे रायफलची सशी. 3-4 महिने झाले याची खरेदीला. बरं. शिक्षण चालू आहे त्याला, समज असं शाळेत मुलं कसं आपण शाळेत घालतो तसलं शिक्षण चालू आहे. देवाच्या दावणीला तयार होत आहे आणि अडचण तर येत नसेल तुम्हाला? नाही. आणि तो एक लय खतरनाक आणि भयंकर स्पीडचं नाव भुंगा. दाखवा प्रेक्षकांना दाखवा. नेमकं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले पहिलं काय करताय, मालक काय करताय, कसे घडवताय? मुंबईमध्ये कसला भुंगा पळतो आणि नाव गाजतो, त्याच पद्धतीने हा भुंगा नाव गाजवणार. लय भयंकर स्पीड तयार. काय कशावरून वाटलं तुम्हाला? छोटा हत्यारे? हो, छोटा हत्यारे. कशावरून वाटलं? त्याचा पळ सोडून बघितलं का स्पीड. स्पीड राहणार. म्हैसूर मध्येच आहे ना? हो. बर. हा, भुंगाच्या जातीतलाच वाटला, पण त्याच्या लय ते समज गरमाट आणि लय स्पीड असं वाटू लागलं का तयार होईल म्हणून भुंगा तो. तुमच्याकडे बैल तयार होतात? हो, ते बैल तिकडे गाई. म्हणजे 20-25 जनावर आहे. मग त्याच्यामुळं मग एवढं सांभाळणं जोक नाही. बरोबर. हा, आणि आपण नंदी जे बी ठेवला त्याला प्रत्येकाला समज व्यवस्था पाहिजे, खाणं पिणं पाहिजे. आता हा सांगा बरं, जेमतेम किती खर्च आहे तुम्हाला हा महिन्याचा या सगळ्या जनावरांवर? महिन्याचा खर्च समज 50-60 हजार धरून सगळ्या जनावरांवर? सगळ्या जनावर. गाई बैल घोडी नाही का यांना? मग घोडी होती, पण घोडा होता समज. 20-21 वर्ष झालं तेव्हापासून होता? हो. राजा नावाचा घोडा होता. विकला का? नाही, विकला नाही. हा जंगलामध्ये बांधलेला होता. त्याला काहीतरी हे समज वारला. हा, घ्यायचा आता चालू आहे, काठेवर घेऊ आता. तुम्ही यांना ट्रेनिंग कशावर देत, सराव कशावर होता? घोड्यावर. काही समज असे नवीन एखादा शहाणा बैल असला त्याच्यावर शिकायचा. तो सोन्या नावाचा बैल, त्याच्यावर ट्रेनिंग चालवतं असं 3 किलोमीटर. ते 2 बैल आहेत ते शिकवणारे. अच्छा. तिकडं चालवल्यानंतर फेरा घाल. ते शिकवणारे म्हणजे ते जुने बैल आहे का? जुना बैल आहे ना, त्यांच्यावर तुम्ही यांना शंकरपटातले. दाखवा ते. मित्रांनो, नेमकं लोकांकडं घोडी असती, घोडा असतो बैलांना ट्रेन करण्यासाठी, पण या मंडळींनी जुने बैल ठेवलेले शंकरपटातले. काय नाव त्यांचं? एकच नाम खंड्या आणि सोन्या. खंड्या आणि सोन्या. शंकरपट गाजवलेलं आहे. किती जुने? त्या बैलानं तर लय नंबर करेल, नाही नाव करेल. नंबर 1चा बैल होता खंड्या. खंड्या नंबर 1चा.
हे बाबा 21 वर्षांना आहे, ते जनावराची लय सेवा करतात. बर हे कोणते दाखवा नेमकं? हा बैल आहे खंड्या. खंड्या नाव. याच्यावर तुम्ही या बैलांचा सराव घेता वाटतं? हो याच्यावरच सराव घेतात ते. मग याच्यावर तुम्हाला वाटत नाही की याच्यावर पळ आता आताचे बैल स्पीड घेता हो पण त्याचे समज जास्त मोठ्या रानात नाही आणत आम्ही त्याला. हा एक बच्चा तयार व्हावा लागला. बरं त्याचं काय नाव? त्याचं नाव सुंदर. लाडाना त्याला संख्या म्हणतो मी. संख्या. हा आदात बच्चा आहे. नाव गाजवणार. सध्याच्या घडीला तुमच्याकडं 4 ते 5 बैल पळणार आहे हो मैदानात. हो आणि पेडगावच्या मैदानात 2 बैल दिसणार आहे, VIP राणा आणि देवा. मित्रांनो देवाबाईच्या गोट्यावर होतो. म्हणजे तसं राणा VIP राणा जो आगळं वेगळं नाव घेऊन मार्केट गाजवतोय, मैदान गाजवतोय आणि पेडगावच्या मैदानात देखील मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि आपल्याला प्रतीक्षा आहे पेडगावच्या मैदानाची. लवकरच VIP राणा त्या ठिकाणी कोणाच्या गळ्यात दिसेल हे आपल्याला कळेलच. धन्यवाद. जय शिवराय.